श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामी समर्थ भक्तांसाठी रोजचे सोपे नियम. स्वामींच्या भक्तांनी रोज काय केलं पाहिजे, काय सेवा केली पाहिजे, काय भक्ती केली पाहिजे, काय पूजा केली पाहिजे, दैनंदिन व्यवहारामध्ये रोज घरात नक्की काय केलं पाहिजे, या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व स्वामी भक्तांनी आणि सर्व इतर भक्तांनीसुद्धा हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला काय करायचं हे कळणार आहे. त्यानंतर तुम्ही दररोज स्वामींची सेवा या पद्धतीने घरामध्ये करू शकता. चला तर मग तुमचा वेळ न दवडता तुम्हाला ती माहिती सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. तर बघा, स्वामी समर्थ भक्तांसाठी रोजचे सोपे नियम खूप सारे आहेत. त्याच्यामधील काही नियम आपण बघणार आहोत. एकूण बघा, टोटल याच्यामध्ये सांगितलेले आहेत जवळ 8 ते 10 नियम आहेत. ते नियम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला नियम आहे बघा, सकाळी उठल्यावर 11 वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचं. तुम्ही अंथरुणातून उठल्या तोंड नाही धुऊ द्या, चहा नाही पिऊ द्या, आंघोळ नाही करू द्या, काय जसं उठाल तसं तुम्ही सकाळी उठल्यावर लगेच 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं हा 11 वेळा नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर आंघोळीनंतर स्वामींचा फोटोसमोर दिवा किंवा अगरबत्ती लावायची आहे, पूजा करायची आहे देवघरात किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर जाऊन. त्यानंतर बघा, दररोज किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. दिवसभरात दररोज एकदा, दिवसभरात 108 वेळा, कमीत कमी 108 वेळा श्री स्वामी समर्थचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. याच्यासाठी तुम्ही हातामध्ये जो काउंटर असतो बोटात घालायचा, तो काउंटरही तुम्ही ठेवू शकता. किंवा जर तुम्हाला वाटलं की 108 पेक्षा जास्त मी करू शकेन, मोजायची गरज नाही, तर तुम्ही 108 वेळा ते काउंटर न घेता करू शकता. 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर चौथी गोष्ट आहे, जेवणापूर्वी स्वामींना मनोभावे नैवेद्य अर्पण करायचं आहे. मनोभावे तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. शिवाय जेवताना तुम्ही वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जेवण करे जीवित्व, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. हा जप मंत्रसुद्धा, श्लोकसुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर तुम्ही जेवण करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हे दैनंदिन जीवनमान ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, 5वा नियम आहे, दिवसातून एकदा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामीचा संदेश तुम्हाला स्मरण करायचा आहे, स्वामीला स्मरण करायचं आहे. स्मरण भक्ती, श्रवण भक्ती ही सुद्धा एक भक्तीचेच प्रकार आहेत. त्यानंतर बघा, तुम्हाला शक्य असल्यास दररोज स्वामी चरित्र सारामृतातील 1 ते 3 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. त्याच संदर्भातलं छोटं पुस्तक मिळतं किंवा मोबाईलवरतीही अवेलेबल आहेत ऑनलाईन, तेही तुम्ही वाचू शकता. त्यानंतर बघा, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा किंवा पक्ष्यांना पाणी धान्य द्या. दिवसभरात तुम्ही हे करू शकता एकदा काम. नंतर रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील चुका स्वामींना सांगून क्षमा मागा आणि 21 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. दिवसभरात जे काय झाले त्या संदर्भातल्या चुका तुझ्या चरणी अर्पण स्वामीराया असं म्हणून 21 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि झोपून जायचं. अशा पद्धतीने तुम्हाला हा दिनमान तुमचं दिनचर्या करायची आहे. आता सोपे मंत्र कोणते आहेत बघा, श्री ओम श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थाय नमः. ओम प्रत्येक मंत्राच्या पुढं ओम लावायचं आहे. ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम जय जय रघुवीर समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. अगदी साधं साधं. गुरुवारी काय करायचं आहे, गुरुवारी विशेष पूजा काय करायची, पिवळे फूल स्वामींना अर्पण करायचं आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे, म्हणजे 108 वेळा तो जप करायचा आहे. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत किंवा पोथींचे वाचन करायचं आहे, अध्यायाचं वाचन करायचं आहे. शक्य असल्यास तुम्हाला तुमच्या परीने दान करायचं, तुम्हाला अन्नदान करायचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टीमधून सातत्य केलं तर स्वामी भक्तीसाठी अधिक महत्त्वाची मानली जाते. म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहेत, त्या जरी गोष्टी केल्या तरी तुम्ही स्वामींसाठी अतिशय प्रिय असणार आहेत.
स्वामींच्या जवळ जाणार आहेत. देवाच्या जवळ जाण्यासाठी एकच गोष्ट आवश्यक असते, ती म्हणजे भक्ती आणि नामस्मरण. याच्याशिवाय वेगळं काहीही नाही. जो जास्त भक्ती करतो तो जास्त देवाच्या जवळ जातो, जास्त नामस्मरण करतो तो लवकर आणि जास्तीत जास्त देवाच्या जवळ असतो. याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही देवाजवळ जाण्याचा. तर सर्व स्वामी भक्तांनी दिवसभरात या सर्व सांगितलेल्या सेवा करायच्या आहेत. ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि अशाच सर्व माहितीच्या व्हिडिओ मिळवत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.